महाराष्ट्रामध्ये आमदार सुद्धा कंत्राटी भरती केले पाहिजेत, खासदारांची सुद्धा कंत्राटी भरती झाली पाहिजे. जर निष्क्रिय आमदार असतील, निष्क्रिय खासदार असतील आणि जनतेने निवडून दिलेलीच लोक जर काम करत नसतील तर मग कंत्राटी भरतीशिवाय पर्याय नाही. कशाला एवढी आमदारांना पगार द्यायची? 2-2 लाख रुपये जर हे पगार घेत असतील, 5 वर्षामध्ये काहीच दिवे लावत नाहीत आणि मग आयुष्यभर पेन्शन खातात. हे सगळे कंत्राटी केले पाहिजे आणि एक 20-25 हजार रुपयावर आमदार कंत्राटी ठेवले पाहिजे. 30-40 हजार रुपयावर खासदार कंत्राटी ठेवले पाहिजेत. कारण कंत्राटी आमदार खासदार ठेवले तरच महाराष्ट्राच्या किंवा देशाच्या तिजोरीवर जो अतिरिक्त यांच्या पगारांचा आणि पेन्शनचा बोजा पडतो तो सुद्धा वाचेल. मित्रांनो, याच गंभीर विषयावर आपल्याला चर्चा करायची. तुम्ही नोकऱ्या, सरकारी नोकऱ्या तुम्ही कंत्राटी करता. अरे तुम्ही कंत्राटी नोकर भरती केली तरी तुम्ही बोलत नाही आणि निवडणुकीत मात्र मोठे मोठे आश्वासनं देता. 2-2 कोटी रोजगार वर्षाला देणार होते. काय झालं? सगळे फसवेत आणि सगळे फसवे लोक आता आपल्या टार्गेटवर आहेत. आपण यांच्यापासून महाराष्ट्राला आणि देशाला मुक्त करायचं असेल तर तुम्ही आम्ही आता एकत्र आलं पाहिजे. आपल्याला आमदार खासदार कंत्राटी करण्यासाठी आपल्याला जन आंदोलन उभं करावं लागेल, लोक चळवळ उभी करावी लागेल आणि हे प्रस्थापित आमदार खासदार जे चिटकून बसलेत त्यांना हद्दपार करावं लागेल. मित्रांनो, जय जिजाऊ. मी आपला मित्र सहकारी संतोष शिंदे. या सामाजिक विचारपीठावर आपल्या सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. विनंती एवढीच आहे की हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तुम्हाला विचार करायला लावणारा असेल, तुम्हाला स्वतःचं अस्तित्व जाणायला लावणारा असेल आणि निष्क्रिय लोकप्रतिनिधी ज्यांना आपण निवडून देतो. आता काही लोक पैसे घेऊन मतदान करतात, त्यांच्याविषयी मला चर्चाच नाही करायची. म्हणून जास्तीत जास्त शेअर करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी जास्तीत जास्त सबस्क्राईब करा आणि सगळ्यात महत्त्वाचं बेल आयकॉन प्रेस करायला अजिबात विसरू नका. मित्रांनो, कंत्राटी नोकर भरती महाराष्ट्रामध्ये सुरू आहे. कंत्राटी शाळा सुद्धा तुमच्या जिल्हा परिषदेच्या, तुमच्या गावातल्या, तुमच्या खेडेगावातल्या ज्या आपल्या गोरगरिबांची मुलं, सर्वसामान्यांची मुलं, अहो तुम्ही सुद्धा आज अधिकारी असाल, उत्तम व्यावसायिक असाल, कुठल्याही क्षेत्रात टॉपला असाल, तुम्ही सुरुवात तुमची जिल्हा परिषद शाळेतूनच झाली. तुम्ही ग्रामीण भागातले असाल तर तुम्हाला शाळेची किंमत माहिती आहे, आपले जुने शिक्षक माहिती आहेत. आज त्या सगळ्या शाळा आता बंद होणार. गाव तिथं शाळा ही संकल्पनाच बंद होणार आणि 1 ते 20 पटसंख्या असणारी शाळा बंद झाल्यानंतर समूह शिक्षण सुरू होणार. म्हणजे तुमची ह्या गावातली पोरं परत चालत जाऊन दुसऱ्या शाळेत जाऊन शिकणार, दुसऱ्या गावात जाऊन शिकणार. ही शिक्षण पद्धती आमच्या महाराष्ट्रातली. आणि शाहू महाराजांनी एक आदेश काढला होता ज्याला 100 वर्ष मागच्या 2-4 दिवसापूर्वी पूर्ण झाले. जर तुमचा मुलगा शाळेत नाही पाठवला तर तुम्हाला दंड आकारला जाईल. हे सक्तीचं शिक्षण शाहू महाराजांनी लोकांसाठी केलं होतं. आम्हाला अपेक्षित आहे, आम्ही नुसतं फुले शाहू आंबेडकरांची नाव घेतो, शिवाजी महाराजांचं नाव घेतो, त्यांच्या विचारांनी काम करत नाही. महाराष्ट्र आणि महाराष्ट्रात सरकार सुद्धा करत नाही. राज्यामध्ये बेरोजगारांच्या आणि बेरोजगार तरुण तरुणींच्या आयुष्याशी खेळण्याचा सुद्धा प्रकार सध्या सुरू आहे. कारण महाराष्ट्रामध्ये इथून पुढं सरकारी नोकर भरती होणार नाही तर ती कंत्राटी होणार. अरे हे कसलं सरकार आहे? हे जुलमी सरकार आहे. हे तरुणांच्या करिअरशी, भावनांशी, त्यांच्या भविष्याशी खेळणारं हे सरकार आहे. हे सरकार उलटून टाकलं पाहिजे. साध्या भाषेत मला प्रचंड वेदना होतात म्हणून बोलावं लागतं. सरकार कुणाचंही असू द्या, सरकारमध्ये कुणीही असू द्या, ते जर तुमच्या माझ्या आपल्या हिताचे नसतील तर बर. कंत्राटी भरती नोकर भरती करणार, त्याच्या 9 एजन्सी स्थापन केल्या, त्या कुणाच्या आहेत? तुम्ही जर विचार केला तर लक्षात येईल तुमच्या त्या सगळ्या ह्यांच्या सत्ताधारी आमदारांच्या आणि त्यांच्या जवळच्या बगलबच्च्यांच्या आहेत, चेले चपाट्यांच्या आहेत. हीच लोक ठरवणार कुणाला कामावर घ्यायचं ते. मग ही लोक कुणाला घेणार? जे संघदक्ष करतात, जे गल्लीबोळात चड्ड्या घालून संघाचं काम करत असतील, भाजपचं काम करत असतील, अशाचीच भरती करणार. सर्वसामान्यांना नोकऱ्या लागणार नाहीत. मग त्यांनी उद्ध्वस्त व्हायचं का? मग याच्यावर आपण चर्चा करायची नाही का? बरं, हे सगळे निर्णय कोण घेतात? तर आमचे आमदार घेतात.
भविष्यात केंद्रात सुद्धा हीच परिस्थिती होईल. तिथं निर्णय कोण घेतात? आमचे खासदार घेतात. मग एकदा होऊन जाऊ द्या सरसकट. तुम्ही आमच्या हक्काचं हिरावून घेताय ना, मग तुमच्या पण हक्काचं हिरावून घेतलं पाहिजे असं महाराष्ट्रातली जनता का म्हणत नाही? 500च्या वर देशात खासदार आहेत, 280च्या वर विधानसभेत आमदार आहेत. मग हे सगळे आमदार खासदार जिवंत असताना सुद्धा महाराष्ट्रामध्ये सरकारच्या माध्यमातून जुलमी कायदे त्या ठिकाणी राबवले जातात. कुठल्याही आमदाराला राग येत नाही. मग एक काम करून टाका ना, आमदारांचीच कंत्राटी भरती करून टाका, खासदारांची सुद्धा कंत्राटी भरती करून टाका. 5 वर्ष तुम्ही बॅनर लावून लावून तिकडे थोबाड दाखवून दाखवून मतदारसंघातल्या लोकांना मूर्खात काढता. काम तर काहीच करत नाही. कुठेही उलट काम सुरू असलं, एखादा प्लांट आला, एखादी कंपनी आली, टक्केवारी खाण्यासाठी आणि तुमचे गुंड लगेच तिथं जाऊन तो हप्ते वसुली करण्यासाठी जे ऍक्शन मोडवर असतात, असे आमदार नंतर एकतर 5 वर्ष त्यांना 1.5-2 लाख रुपये त्यांना पगार, आणि लगेच पाय उतार झाले, पडले, तर लगेच त्यांना 1-1.5 लाख रुपये पगार. हे धंदेच बंद करून टाका. हीच परिस्थिती खासदारांची. 2-2.5 लाखाच्या वर ह्यांना पगारी, 2-2 लाख पेन्शन ह्यांना. याच्यापेक्षा खासदार सुद्धा कंत्राटी भरती करून टाका. 10-20 हजार रुपयात आमदार ठेवा कामाला. जर तो निष्क्रिय निघाला तर लगेच कंत्राटी. 6 महिन्यांनी आमदार बदलू, 6 महिन्यांनी खासदार सुद्धा बदलला गेला पाहिजे. का होऊ नये असं? नाहीतर आमदारांच्या आणि खासदारांच्या पेन्शन सुद्धा बंद करा. दिल्लीमध्ये देशभरातले लाखो लोक कायमस्वरूपी पेन्शनसाठी तिथं रस्त्यावर आले. एकही गोदी मीडिया बातमी दाखवायला तयार नाही. मग जर त्यांना नसेल तर मग ह्यांना का? म्हणून आमदारांच्या सुद्धा त्या ठिकाणी सरसकट सगळे कंत्राटी भरती करून टाकली पाहिजे, असं एक भारतीय नागरिक म्हणून मला वाटतं, महाराष्ट्राचा नागरिक म्हणून मला वाटतं. अरे न तरुण पोरं शिक्षण घेतात, क्वालिटीचं शिक्षण घेतात, आई वडील पोटाला चिमटा घेऊन त्यांना शिकवतात, ते कर्तृत्ववान होतात, आणि ज्यावेळेस डिग्र्या घेऊन नोकऱ्या मागायची वेळ येते किंवा दिल्या पाहिजे सरकारने, त्यावेळेस तुम्ही कंत्राटीचं गाजर दाखवणार. बरं, सगळ्यात महत्वाचं, महाराष्ट्र शासनाच्या सगळ्या खात्यामध्ये 3-3.5 लाख पदं रिक्त आहेत. दरवर्षी बरेच जण रिटायर होत आहेत, हजारो लोक रिटायर होत आहेत. काल 30 तारखेला झाले असतील, उद्याच्या महिन्यात होतील. आणि मग ह्या सगळ्या लोकांना त्या जागा व्हॅकंट राहतात, तिथं कुणी जरचीच भरती करायची नाही. म्हणजे राज्यामध्ये खाजगीकरणाकडे वाटचाल चालली, देशभरात त्याच पद्धतीनं चालली. 2 कोटी रुपये प्रधानमंत्री ज्यांनी जे गाजर दाखवलं होतं वर्षाला 2 कोटी रोजगाराचं, 9-10 वर्षामध्ये 75,000 फक्त दिले. दुर्दैव आहे महाराष्ट्राचं आणि देशाचं. म्हणून आमदार सुद्धा कंत्राटी झाली पाहिजे, अशी साधी सरळ मागणी आहे. याच्यासाठी तुम्हाला मला एकत्र यावं लागेल आणि आपल्याला जन आंदोलन पुकारावं लागेल, त्याशिवाय पर्याय नाही. जर आम्हाला नसेल तर तुम्हाला पण नाही. आणि उद्या ही मतांची भीक मागायला येणारच आहेत दारात आपल्या, त्यावेळेस त्यांना धडा शिकवला पाहिजे. हात जोडून सांगायचं, आता ह्याच्यानंतर तोंड दाखवू नका आणि आम्ही तुम्हाला मतदान करणार नाही. विषय संपला. धन्यवाद. जय जिजाऊ, जय शिवराय, जय महाराष्ट्र.